सलमान खान येणार आहे म्हटल्यानंतर क्राऊड एवढा प्रचंड प्रमाणात जमा झाला आणि तो क्राऊड प्रचंड चिडलेला आहे. माझ्या गाडीवरती अटॅक झाला, माझ्यावरती अटॅक झाला. त्यांच्या एका साखर कारखान्यावरती 80 लोक पुरवायची होती. ते तुम्हाला जमणार आहे की नाही, येस और नो, याच्यातच उत्तर द्यायचं की जय हो पिक्चरचं शूटिंग चालू होतं. नमस्कार. मी संदीप सुतार. आज आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. हा आमचा पहिलाच पॉडकास्ट आहे. ज्यामध्ये आपल्यासोबत आहेत ऋतू सिक्युरिटी आणि फॅसिलिटी सर्व्हिसेसचे ओनर, फाउंडर मिस्टर राजन अनंत चौगुले. सर, स्वागत आहे आपलं आमच्या नमस्कार, पॉडकास्टमध्ये. नमस्कार. धन्यवाद. सर्वप्रथम मला राजन सरांबद्दल सांगायला आवडेल, की हे महाराष्ट्रातील एक प्रस्थापित आणि विश्वासदार 17 वर्ष सेवा पुरवतात. हे मॅनपॉवर सप्लायमध्ये काम करतात. ह्यांच्या कंपनीचं खूप नाव आहे. ह्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी आय गेस 1000 च्या वरती लोकं काम करतायत आणि सरांनी आज आम्हाला त्यांचा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद. आभार मानतो. आणि थोडं आपण या पॉडकास्टला सुरुवात आधी मला सर तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि तुमच्या पास्ट एक्सपिरियन्स बद्दल जाणून घ्यायचं आहे, की ज्यामध्ये तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना सांगा, की कसा तुमचं म्हणजे काय तुम्ही आहात किंवा ऋतू सिक्युरिटी काय करते? याबद्दल थोडीफार माहिती द्या. मग आपण पुढचं बोलूया. नमस्कार संदीपजी. मला खूप आनंद वाटतोय की आपण मला यासाठी निवडलं. त्याबद्दल मी आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलचे मनापासून प्रथमतः आभार मानतो. हा धन्यवाद. व्यवसाय चालू करण्यापूर्वी मी 20 वर्ष HR मॅनेजर म्हणून काम करत होतो मुंबईमध्ये, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. आणि HR मध्ये असल्यामुळे मला एक मॅनपॉवरचा बऱ्यापैकी अनुभव होता. त्याची चांगल्या प्रकारे सायकॉलॉजी माहिती होती. आणि त्याच्यानंतर मी एक निर्णय घेतला माझ्या आयुष्यामध्ये, की आता आपल्याला आयुष्यभर नोकरीच करायची का? आणि जर नोकरी केली तर माझं खानदान पुढचं जे आहे, माझा मुलगा किंवा त्याचे येणारे सगळे पुढचे, तर हे सर्व काय आहे ते उद्योग न करता नोकरीच करत राहतील. तर आपणच बरोबर. आता त्यांना एक मार्गदर्शन करून देऊया, की आपणच उद्योगामध्ये भरारी घेऊया, झेप घेऊया. आणि हा निर्णय माझ्या मनाशी आला. आणि ते करत असताना मुंबईमध्ये काही कॉर्पोरेट लेव्हल आणि मल्टीनॅशनल लेव्हलला सिक्युरिटी एजन्सी काम करत होत्या. सुदैवाने त्यामध्ये अनेक मोठमोठे दिग्गज होते आणि त्या कंपन्यांची मला कन्सल्टन्सी मिळाली. त्या कंपनीचे संपूर्ण मला लायझनिंग बघायचो मी, त्याचे कंप्लायन्सेस बघायचे. अनेक मॅटर्स असायचे ते मी सॉल्व्ह करायचं. आणि त्यामुळे फुल टाईम मी त्यांचा कन्सल्टंट बऱ्याच कंपन्यांचा होतो. हा अनुभव आल्यानंतर मला असं वाटायला लागलं, की काय हरकत नाही, आपणही हा उद्योग चालू करायला काही हरकत नाही. आणि ह्याच्यातून मला एक प्रेरणा मिळाली. मग सर, मला एक तुम्हाला आणखीन प्रश्न विचारायचा आहे, की बाबा सिक्युरिटी क्षेत्राची निवड का? म्हणजे ह्याच्यासाठी काही मागे कारण आहे का? हो, अगदी चांगलं बरोबर तुम्ही प्रश्न विचारला. कारण तुम्हाला सांगतो, की मी जर मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये जर फरक केला, तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला स्वतःचं भांडवल गुंतवावं लागतं. हा जो केवळ बिझनेस आहे, हा तुम्हाला डोकं वापरायचं आहे. स्किल बिल्ड 100% स्किल बिझनेस आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं भांडवल गुंतवणूक नाहीये. त्यामुळे मी तर सर्वांना सांगतो, की ह्या बिझनेसमध्ये उतरायला आणि तो यशस्वी व्हायला काही हरकत नाहीये. आणि त्यामुळे मी ह्या बिझनेसमध्ये धाडस केलं. मग सर, व्यवसायाचा विस्तार करत असताना तुम्हाला कोणती प्रमुख आव्हाने आली, की ज्यांना सामोरे गेला तुम्ही? पहिल्यांदा तर माझ्याकडे एक कॉन्फिडन्स जमा होता. तो कॉन्फिडन्स आपल्या मराठी माणसाच्याकडे थोडाफार असायला हवा. म्हणजे माझी सौभाग्यवती सौ अलका, माझी पत्नी, ही सर्व्हिसला होते. अच्छा. आणि सर्व्हिसला असल्यामुळे मी म्हटलं, की चला मला बॅकग्राऊंड आहे आणि माझ्या या बिझनेसला संपूर्ण पाठिंबा हा तिनेच दिलेला आहे. तिच्या सर्व ताकदीने आणि इच्छाशक्तीमुळे मी हा बिझनेस, म्हणून मी तर म्हणतो, की एका चांगल्या उद्योगधंद्याच्या तर पुरुषांच्या पाठीमागे अशी एक पत्नी उभा राहणं गरजेचं आहे, की ती माझ्या व्यवसायात माझी पत्नी माझ्याबरोबर उभा राहिली. आणि म्हणून हा व्यवसाय मला सक्सेस करण्यामध्ये मी पुढे जाऊ शकलो. अच्छा. चांगलं आहे. तुम्हाला त्यांची साथ अशीच लाभो.
पुन्हा आणखीन एक विचारायचं होतं मला, की सिक्युरिटी क्षेत्रातली जेव्हा तुम्ही स्पर्धा असती, आता तुमच्यासारख्या कंपन्या अजून आहेत, तर त्या स्पर्धेला तुम्ही सामोरे कशाप्रकारे जाता? आता तुम्ही सर्वसाधारण बघितलं, तर फक्त सिक्युरिटी असं नाहीये, अच्छा, की एखादा उद्योग कुठलाही तुम्ही लक्षात घेतला, तर त्यामध्ये स्पर्धा ही आहेच. बरोबर. पण स्पर्धेवरती आपल्याला मात करता आली पाहिजे. मग तुम्ही मात कशा पद्धतीने करणार? तर त्याबद्दलचा तुम्हाला असलेला आत्मविश्वास. आता तो आत्मविश्वास म्हणजे काय आहे, की मी मॅन पॉवर देऊ शकतो. माझ्याकडे काय कंप्लायन्सेस, पी-एफ, ई-एस-आयची, प्रोफेशनल टॅक्स, जी-एस-टी वगैरे अनेक पद्धतीचे गव्हर्नमेंटचे लॉज आहेत. त्याचे कंप्लायन्सेस कशा पद्धतीने पूर्ण करून ते गव्हर्नमेंटला मी फेस करू शकतोय, ते भरू शकतोय, याची पण आपल्याला तो कॉन्फिडन्स पाहिजे आणि ते करता आलं पाहिजे. सगळे जेवढे मॅन पॉवर्स आहेत, जेवढा आपला स्टाफ आहे, या सगळ्यांशी तुम्हाला मनमिळावू पद्धतीने तुम्हाला तुमचा संपर्क ठेवला पाहिजे, रिलेशन सातत्याने ठेवले पाहिजे आणि तरच तुमचा धंदा यशस्वी होऊ शकतो. ह्याच्या पलीकडे काही क्लायंट्स असतात. जवळ-जवळ सगळेच क्लायंट्स ते आपले देव असतात. त्या देवाच्या दृष्टिकोनातून, त्या भावनेतून त्या क्लायंट्सकडे आपण बघितलं पाहिजे, रिलेशन ठेवले पाहिजे. बाकीचा तुमचा गर्व, अहंकार आणि इतर पद्धती आहेत, ह्या तुमच्याजवळ त्या जाळून टाकल्या पाहिजेत आणि तिथं तुम्ही जाऊन नम्र पद्धतीने तर मी जर पुढे जाऊन सांगतो, की आपण देवळात गेल्यानंतर अगदी वाकून देवाला नमस्कार करतो. अशा पद्धतीने नम्र होता आलं पाहिजे. प्रामाणिकता दिसली पाहिजे. तर तो क्लायंट सुद्धा तुम्हाला प्रसन्न होतो. तुमच्या व्यवसायातील म्हणजे तुमच्या या संपूर्ण प्रवासामधील एखादा अविस्मरणीय क्षण जर सांगायचा झाला तर काय सांगाल? तसे आता संदीपजी मी तुम्हाला सांगतो अनेक क्षण आहेत आयुष्यामध्ये. चॅलेंज खूप असतं. मी तुम्हाला त्यात एक खरोखर चांगलं एक उदाहरण सांगतो. डालमिया भारत शुगर इंडस्ट्रीज महाराष्ट्रामध्ये त्यांनी पाऊल टाकलं, की शुगर इंडस्ट्रीजमध्ये आपण काही कारखाने घेऊन चालवू. पण काही इथल्या अडचणीमुळे त्यांना तो उद्योग सुरुवातीच्या पद्धतीनं तो पुढे जाऊन नेटायला काही प्रमुख अ, अडचणी निर्माण झाल्या. त्या अडचणी एवढ्या पद्धतीने निर्माण झाल्या होत्या. त्यांनी मला त्यावेळी विश्वासात घेतलं. त्यांना कुणीतरी सांगितलं आत्मविश्वासाने, की ऋतू सिक्युरिटी आणि त्यांचे ओनर जे आहेत राजन चौले, तुम्ही यांच्याशी संपर्क ठेवा. काय तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे छोटे-मोठे हे सर्व ते पद्धतीने सुरुवातीला तुम्हाला खूप चांगल्या आणि मी खरोखर त्यांनी मला तर असं चॅलेंज दिलं होतं. माझ्याकडे फक्त त्यांनी 10 दिवस दिले होते. 10 नाही, मी तर 8च दिवस म्हणत होते आणि मला त्यांच्या एका साखर कारखान्यावरती 80 लोकं पुरवायची होती. बरं. आणि तो साखर कारखाना इथून 50 किलोमीटर अंतरावरती होता. अरे बापरे! आणि तिथून मी अननोन होतो तिथे. पण मला बरोबर. ते चॅलेंज दिलं होतं, की आणि फक्त एवढंच सांगितलं होतं, की तुम्हाला जमणार आहे की नाही? येस ओर नो ह्याच्यातच उत्तर द्यायचं होतं. मी येस म्हटलं. माझ्याकडे 8 दिवस राहिले होते आणि 80 लोकं मला द्यायची होती. बरोबर. तर मला सांगायला आनंद वाटतो, की मी तिथं 80 लोकं तर दिलीच दिली आणि ती सक्सेसफुली पुढे चालवली आणि त्या कारखान्याला त्यातला कोणताही प्रॉब्लेम येऊन दिला नाही मी. अरे वाह! असे काही चॅलेंज असतात, की तुमच्यापुढे की ते आम्हाला बाकी माहिती नाही. एक 10 दिवसात 5 दिवसच आहे तुमच्यापुढे. काय करणार तुम्ही सांगा? असे चॅलेंज अनेक पद्धतीचे आहेत. म्हणजे तुम्हाला मी आता अजून यातलं एक चॅलेंज सांगतो, की जय हो पिक्चरचं शूटिंग चालू होतं. सलमान खानची प्रमुख भूमिका होती. तब्बू होते. अनेक दिग्गज कलाकार त्यामध्ये होते. संजय घोडावत कॉलेजला. तिथे माझे 100 बाउन्सर्स होते. पण क्राउड सलमान खान येणार आहे म्हटल्यानंतर क्राउड एवढा प्रचंड प्रमाणात जमा झाला, की तो अनकंट्रोल झाला. आम्हालाही तो लाठीचार्ज झाले, बरेचसे प्रकार झाले. मी तिथं स्वतः उभा होतो. माझ्या गाडीवरती अटॅक झाला, माझ्यावरती अटॅक झाला. मला तिथून माझ्या ऑफिसर लोकांनी सांगितलं, की "तुम्ही पुढे येऊ नका. तुम्ही प्रचंड गर्दी झाली आणि तो क्राउड प्रचंड चिडलेला आहे. अरे सलमान बापरे! खानला बघण्यासाठी आणि तो काही तुम्हाला कंट्रोल होणार नाही. तुम्ही परत व्हा." अशा पद्धतीने काही-काही माझ्या अनेक प्रसंग आलेले आहेत. पण ते प्रसंग सुद्धा मी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने अ, निभावलेले आहेत. तुम्ही जय हो पिक्चर ज्यावेळी बघताय, त्यामध्ये जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, ते ऋतू सिक्युरिटीचे आहेत. या सर्व प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाची कशी साथ मिळाली तुम्हाला? मी तर सांगतो संदीपजी, कुटुंबाच्या साथीशिवाय आपल्याला प्रेरणा, प्रोत्साहन आणि उत्साह आणि एनर्जी ही मिळूच शकत नाहीये. हा व्यवसाय चालू करण्यासाठी सर्वप्रथम माझी पत्नी सौ अलका हिची मला साथ मिळालीच मिळाली.
अच्छा. आता तर मला अजून डबल ताकद मिळाली आणि माझा मुलगा ऋतुराज चौगुले हा आता चांगल्या पद्धतीनं, चाणक्य पद्धतीनं, अत्यंत चांगल्या पद्धतीनं ह्या व्यवसायाची धुरा सांभाळत असतो. त्याच्या साथीमुळे मला एक अगदी हत्तीचं बळ मिळालेलं आहे आणि तो स्वतः चांगला एम-बी-ए मार्केटिंगमध्ये केलेलं आहे त्यांनी आणि चांगल्या पद्धतीचं त्यांच्याकडे शार्प स्किल आहे. नवीन मुलांच्याकडे एडवान्स टेक्नॉलॉजी आहे. त्याचाही वापर केला जातोय आणि त्याच्यामुळे तो ऑपरेशन मार्केटिंग बरं. एकूणच हा बिझनेस वाढवण्यामध्ये आता इथून पुढे माझा कुटुंबाचा आधार म्हणून एक चांगला हा नाही मला तर कॉन्फिडन्स आहे की हा बिझनेस माझ्यानंतर तो चांगल्या पद्धतीनं चालू शकतो. आता 1 वर्षापूर्वीच त्याचं लग्न झालं. आमच्या सुनबाई सौ रमा त्याही खूप चांगल्या आहेत. त्यांची साथ आमच्या कुटुंबात हसत-खेळत चांगली चाललेली आहे. त्यांची साथही ऋतुराजला मिळत आहे. जशी माझ्या बायकोनं मला साथ दिली, तशी ती साथ त्याच्या ऋतुराजला देत आहे. अरे वाह! चांगलं आहे. हेच पाहिजे असं सगळ्यांना. बरं. तर ह्यासोबतच मला आणखी एक विचारायचं होतं तुम्हाला, की तुम्ही कोणत्या-कोणत्या सेलिब्रिटीज बरोबर काम केलं? कारण की मी ऐकलेलं आहे, की तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटींबरोबर काम केलेलं आहे. मग मला हे किंवा आमच्या व्ह्यूअर्सना हे जाणून घ्यायला आवडेल, की तुम्ही कोणत्या सेलिब्रिटी बरोबर काम केलेलं आहे? मला हे तर सांगायला खूप बरं वाटेल, की मराठी माणूस आणि मला अगदी चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या सेलिब्रिटीमध्ये बरोबर काम करण्याची त्यांना आम्ही बाउन्सर दिले. मी स्वतः काही ठिकाणी उभा राहिलेलो आहे यांच्याबरोबर बरं. आणि त्यांचा विश्वास आहे. ऋतू सिक्युरिटी आहे, म्हणजे आम्हाला बाकीच्यांची कुणाची गरज नाही. ते इतरांना सांगतात आयोजकांना, की ऋतू सिक्युरिटीना बोलवा, मग आम्ही येतो. इथपर्यंतची मजल आहे. मी तुम्हाला सांगतो, की सलमान खान सारख्याच्या पर्यंत ते कपिल देव सिद्धू, त्याच्यानंतर अनेक कलावंत आहेत हिंदीमधले. त्याच्यानंतर मराठी सीरीज तर अनेक केलेल्या. मराठी हास्य जत्राचा जो आता कार्यक्रम केल्या महाराष्ट्राची असं महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर त्याला आम्ही 90 बाउन्सर दिले होते. अरे वाह! आष्ट्याला अण्णा डांगे कॉलेजवरती या ठिकाणी तो प्रस्थापित त्यांनी ऑर्गनाइज केला होता. त्याचं प्रशस्तीपत्रही आम्हाला मिळालेलं आहे. अरे वाह! असे वेगवेगळे मराठी तर अनेक सेलिब्रिटींना आम्ही संरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं आणि चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. जिथं-जिथं इव्हन आपली कोल्हापूरच्या कलेक्टरांची तर आमची ऑर्डरच असते, की तिथे असेल, तर तिथं तुम्ही ऋतू सिक्युरिटीलाच बोलवा. ते स्वतःहून मला फोन करत असतात. तुम्हाला जर समजा कधी कोणी जर असं विचारलं, की बाबा तुम्ही 100, 200 असे सिक्युरिटी गार्ड ऑन दी स्पॉट तुम्ही पुरवू शकता का? तर तुमचं काय उत्तर असेल मी तेव्हा? तर याच्या पलीकडे सांगतो सिक्युरिटी गार्ड तर आम्ही देऊ शकतोच. त्याच्या पलीकडे बाउन्सर सुद्धा 100 ते 200 ॲट अ टाईम मला तुम्ही द्यायला सांगितले, तर फक्त कोल्हापूरचं मी नाही सांगत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्लेसला मी देऊ शकतो. अरे वाह! 200-200 बाउन्सर, 200-200 सिक्युरिटी गार्ड्स ॲट अ टाईम देऊ शकतो. एवढी आमची ताकद आहे ऋतू सिक्युरिटीची. कारण चांगलं. तुम्ही जर सर्वसाधारण माझ्याकडे पाठीमागे बघितलं, तर माझे काही युनिट्स आहेत. तुम्ही बघितलं कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक वगैरे 12-12 वर्ष ऋतू सिक्युरिटी तिथं काम करतायत तैनात आणि मला अभिमान वाटतो. सिक्युरिटी गार्डचा पण मी खरोखर कौतुक करतो या ठिकाणी. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सर्व व्यवस्थापकांचं आणि तिथल्या सर्व डायरेक्टर बॉडींचं मी अगदी कौतुक करतो. कारण त्या ठिकाणी त्यांच्या सहकार्यामुळे, माझ्या सिक्युरिटीमुळे आणि माझ्या सुरक्षा रक्षकामुळे आज आम्ही 12 वर्ष सातत्यानं काम करत असताना दीड-दीड, 2-2 कोटी रुपयाची प्रत्येक दिवसाला आमच्यावर जबाबदारी दिलेली असताना कधीही तिथे ₹100 चा कधीही इकडे घोटाळा झालेला दिसला नाही. एवढ्या पद्धतीने आम्ही सतत 12 वर्ष त्यांची सेवा करत आलेलो आहे. त्याबद्दल मी कोल्हापूर जिल्हा बँकेचे आभारी आहोत. माझ्या सुरक्षा रक्षकांचा आभारी आहोत. चांगलं आहे. हे ऐकून खूप बरं वाटलं सर. तुमचं अभिनंदन, की तुम्ही एवढी चांगली सर्व्हिस देता लोकांना. आता जर सिक्युरिटी क्षेत्रातलं जर बोलायचं झालं, तर मला हे विचारायचं आहे, की नेमकी सिक्युरिटी क्षेत्रातील खरी परिस्थिती काय आहे सध्याच्या मार्केटला? आता काय सांगतो तुम्हाला, खरी परिस्थिती अशी आहे, की प्रत्येकाला वाटतो व्यवसाय करावा आणि तो व्यवसाय चालू करतो. पण क्लायंट्सनी सुद्धा त्याचे डॉक्युमेंट्स योग्य पद्धतीने तपासले पाहिजेत. त्याचे कंप्लायन्सेस व्यवस्थित तो पूर्ण करतो का एजन्सीवाला? त्याच्यानंतर त्याचे गव्हर्नमेंट ड्यूज आहेत, तो व्यवस्थित भरतो का? ही सुद्धा तपासणं करणं खूपच गरजेचं आहे.
हे आज गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून एजन्सीला चॅलेंज झालेलं आहे. तेच प्रिन्सिपल एम्प्लॉयरला पण चॅलेंज झालेलं आहे. पण ह्या पद्धतीचं कडक पद्धतीनं ह्याच्यावरती प्रिन्सिपल एम्प्लॉयर्स आणि एजन्सी या दोन्हीनी हातात हात घालून यात काम करायला हवं. येऊन मग तुम्ही सरकारला सहकार्य करावं लागतं. मी तर या पलीकडे सांगू शकतो, की भारत सरकारने तर खाजगी सुरक्षा एजन्सीच्या ओनर्सना बोलवून त्यांचे सत्कार केले पाहिजे. तुम्हाला याचे कारण एक सांगतो. कारण भारतामध्ये शिकलेली लोकं अनेक आहेत. टेक्नॉलॉजी झालेली आहे, आय-टी क्षेत्रात आहेत, कोण काय-काय. त्यांना सहज नोकरी लागते आणि ते पैसे मिळतात. पण तुम्ही मला सांगा धनदाकट आहे, तब्येतीनं चांगला शरीर आहे, 10वी पास झालाय. त्याला पण पैसे आणि त्यालाही कुटुंब चालवायचं असते की हो. अशा 80,00,000 ते 1,00,00,000 पेक्षा जास्त ह्या देशामध्ये सुरक्षा एजन्सीनी, खाजगी सुरक्षा एजन्सीनी सुरक्षा रक्षक लावलेले आहेत. म्हणजेच मी म्हणतो की 1,00,00,000 अनएम्प्लॉईड लोकांना एम्प्लॉईड करण्याचं काम सुरक्षा एजन्सीनी केलेलं आहे, या खाजगी सुरक्षा एजन्सीने. म्हणून मी म्हणतो, की भारत सरकारने या खाजगी सुरक्षा एजन्सीकडे अजून कटाक्षाने लक्ष देऊन त्यांचे एजन्सीच्या ओनर्सना बोलून त्यांना त्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांना अजून काहीतरी फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत. असं मला एक प्राउड वाटतं आणि मला प्राउड वाटतं, की मी माझ्याकडे एवढे लोकं काम करत असताना त्यांचा प्रपंच मी सांभाळू शकतोय. एवढ्या लोकांना नोकरी लावणं म्हणजे त्यांच्या पाठीमागे त्यांचा प्रपंच. अनेक लोकांची लग्न या बिझनेसमध्ये ह्या सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला लागल्यामुळे माझ्याकडून झालेले आहेत. मग एखाद्याचा प्रपंच एक उभा करताना हा जो आनंद आहे, अगदी हा बरोबर आहे. पैशापेक्षा खूप नेमकं. देऊन गेलेला आहे. एक वेगळं प्रकारचं समाधान मिळतं त्याच्यामध्ये. जरूर संदीप. आता ह्या सिक्युरिटी क्षेत्राशी ना, लोकांमध्ये काही गैरसमज आहेत आणि जे भारतातलं त्यांचं जे भविष्य आहे, याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता तुम्हाला मी सांगू खरं तर, गैरसमज ह्या बिझनेसमध्ये फारसा नाहीच राहिलेला. अच्छा. लोकांना नोकरी उपलब्ध करून देते. बरोबर. ज्यांना कुठेही नोकरी मिळत नाहीये, त्यांना नोकरी देते सुरक्षा एजन्सी. त्यामुळे गैरसमज हा राहिला नाही. गैरसमजपेक्षा मी म्हणतो काय, क्लायंट्स असतात आमचे सुरक्षा एजन्सीचे. त्यांनी चांगली एजन्सी आपल्या बिझनेसमध्ये घ्यायला पाहिजे. बरोबर. चांगली एजन्सी घ्यायला पाहिजे आणि त्यांची सिक्युरिटी आणि त्यांची सेवा करण्याची संधी त्यांना द्यायला पाहिजे. त्यामुळे गैरसमज हा राहिलाच नाही विषय. ऑल इंडिया, ऑल महाराष्ट्राचं माझं संपूर्ण लायसन्स आहे. त्याच्यामुळे माझे मुंबईलाही खूप क्लायंट्स आहेत. त्याच्यामुळे मुंबईलाही माझं ऑफिस आहे. कोल्हापूरला इथं माझं रिजनल ऑफिस आहे आणि सुरक्षा एजन्सीबरोबर बाउन्सर पुरविणे, त्याच्यानंतर हाउसकीपिंग, लेबर्स या पद्धतीचं काम आमचं नेहमी चालू आहे. स्किल, अनस्किल आम्ही मॅनपॉवर पण देतो. तर तुम्ही आता जर कोणाला उद्योजक व्हायचं असेल किंवा मॅनपॉवर सर्व्हिस सेक्टरमध्ये यायचं असेल, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्या नवीन उद्योजकानं? ह्याच्यासाठी काय तुम्ही त्यांना सांगू इच्छिता का? कसं आहे, की नवउद्योजकांनी सगळ्यांनी यायलाच पाहिजे. उद्योजक झालाच पाहिजे. फक्त त्याची धडपड पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि कारण बिझनेस हा असा आहे काय, आज तुम्हाला काही तुमच्याकडे 100 लोकं असतील, तर पुढच्या महिन्यात तुमच्याकडे 50 असतील, तर पुढच्या महिन्यात 150. ज्यावेळी कमी लोकं होतात, त्यावेळी तुमच्याकडचा फायनान्स हा किंवा तुमचा जो एक्सपेन्सेस आहे, ओव्हरहेड एक्सपेन्सेस तो तेवढाच असतो. ज्यावेळी तो कमी होतो, मॅनपॉवर कमी होते, त्यावेळी तुमचे फायनान्शियल स्थिती गडबडली जाते. त्यावेळी तुम्हाला मात्र गडबडून न जाता आपल्याला परत ती झेप घेऊन पुढे कसं मॅनेज करता आलं पाहिजे, त्याच्यासाठी आशेने आणि ऊर्जा घेऊन परत मार्केटमध्ये उभा राहायला पाहिजे आणि ती ताकद देण्याचं काम मी करू शकतो. जर कुणा माझ्याकडे जर सल्लागार म्हणून आलं, तर मी तरुण पोरांना आणि सगळ्या नवउद्योजकांना मी सल्ला देऊ शकतो, की तुम्ही खचू नका. मेहनत करा आणि ती फक्त मेहनत अशीच नको, की ती स्किलफुल पाहिजे. यशस्वी होणार याची मी खात्री देतो. हा बराच मोलाचा सल्ला आहे ॲक्चुअली सगळ्यांसाठी. त्याचबरोबर नोकरी शोधणाऱ्यांसाठी काही सल्ला आहे का तुमचा? आता नोकरी शोधणाऱ्यांच्यासाठी त्यांनी काय, की मी तर सांगतो नोकरीमध्ये टॉप टू टॉपलाच जायला पाहिजे. फक्त टेम्पररी नोकऱ्या आणि काहीतरी किरकोळमध्ये राहायला नाही पाहिजे. आणि जर तसं राहिलं तर त्याची डेव्हलपमेंट फारशी नाही. म्हणून क्षणाक्षणाला शिकलं पाहिजे. आपल्या आयुष्यात शिक्षणाला खूप महत्त्व आहे.
फक्त एक झालंय आणि आता स्टॉप करूया आणि तेवढीच आता नोकरी करूया असं नाही. मी तर म्हणतो करियर डेव्हलपमेंटची माझी व्याख्याच अशी आहे, टिल द डेथ. जोपर्यंत मृत्यू येत नाहीये, तोपर्यंत करियर संपत नाहीये. नाही. बरोबर. ही करियरची माझी स्वतःची व्याख्या आहे. आणि जर तुम्ही हे लक्षात घेतलं, तर ते मृत्यू येईस्तोपर्यंत तुम्हाला कष्ट करावं लागेल, तुम्हाला शिकावं लागेल, तुम्हाला झगडावं लागेल. तुम्हाला रिलॅक्स व्हायचं झालं, तर नोकरीतूनही बाहेर जाल आणि उद्योगधंद्यातूनही बाहेर जाल. बराच मोलाचा सल्ला दिलाय तुम्ही. मला वाटते नक्कीच आपली नवीन उद्योजक आणि जी नोकरी शोधत असतील, ती नक्कीच याचा काहीतरी फायदा करून घेतील. त्याचबरोबर ऋतू सिक्युरिटीचे जर कोणी असे जर इंटरेस्टेड कोणी कॅन्डिडेट वगैरे असतील, ते अप्लाय करू शकतात का तुमच्या पोर्टलवरती? हो, हो. करतात ना आमच्या बरोबर. म्हणजे ती एक संधी तुम्ही दिली आहे, ती एक चांगली गोष्ट आहे आणि ह्याबरोबर आता शेवटाकडे आपण आलो आहे, तर मला अ, हे सांगायला आवडेल, की आज तुम्ही आम्हाला इतका तुमचा मौल्यवान वेळ दिला. तुम्ही मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणी तुमचे ऑफिसेस आहेत, तर तुम्ही बऱ्यापैकी चांगलं हँडल करता. तर हे जे वर्क लाईफ बॅलन्स तुम्ही मेंटेन ठेवलाय, ह्याच्याबद्दल काय तुमचा एक काय म्हणतात ते गुपित सल्ला काय आहे का, की नाही, वर्क लाईफ याचं बॅलन्स याचं मी तुम्हाला ठेवण्यासाठी काय? खरं श्रेय देतो माझा स्टाफ. कारण तो आहे, म्हणून मी हे सगळं करू शकतो. माझा त्यांच्यावर एवढा विश्वास आहे, की मला माहीत आहे, की मला काही तिथं जास्त ढवळाढवळ करायची, लक्ष द्यायची गरज नाही. ते निवांत ते त्यांचं काम करत असतात. त्यामुळे मी माझ्या सर्व स्टाफ मेंबर्सना धन्यवाद देतो, की त्यांच्यामुळे हा बिझनेस वाढलेला आहे. त्यांचं सुद्धा कौतुक. त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून धन्यवाद. आणि आमच्या टीमकडून. ठीक आहे. धन्यवाद सर. तुम्ही खूप मला वेळ दिला आणि आमच्या या पहिल्या प्रयत्नाला तुम्ही आम्हाला नक्कीच आशीर्वाद द्याल याची मला खात्री आहे. आणि सर्व व्ह्यूअर्सना माझं हेच सांगणं असेल, की एक छोटासा प्रयत्न चालू आहे आमचा. तर त्यासाठी तुम्ही नवीन-नवीन अजून व्हिडिओ खूप येतील. खूप बिझनेसमॅनना तुम्हाला ऐकण्याची संधी मिळेल. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. धन्यवाद. धन्यवाद संदीपजी. तुम्ही आणि तुमच्या टीमबद्दल मला या ठिकाणी काही बोलण्याची संधी दिली आणि नवउद्योजकांना आणि सर्वांना मार्गदर्शनचे करण्यासाठी मला काही प्रोत्साहन केलं असं मी म्हणेल तुम्हाला. त्याबद्दल मी आपल्या सर्व टीमचे धन्यवाद. मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद.